ओबीसी संघटनांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे। सगळे सोयरेंची व्याख्या बदलू नये असा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आला आहे। तर ओबीसी वेलफेअर फाउंडेशनने हायकोर्टामध्ये तशी मागणी केली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे। तर मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये ओबीसी संघटनांनी आव्हान दिलेलं आहे। सगळे सोयरे आणि गणगोत यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या जीआर मसुद्याला ओबीसी संघटनेनं कोर्टात आव्हान दिलंय। ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। तर संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे यांची व्याख्या बदलू नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि तशी याचिका दाखल केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये हायकोर्ट नेमका काय निर्णय देणार ते बघावं लागेल। तर आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा सुरू झालेली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ही यात्रा सुरू झाली आहे। जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी ही यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जातनिहाय जनगणना पुढे करत आजपासून नागपुरात रथयात्रा नागपूरमध्ये ही यात्रा सुरू केलेली आहे। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे ओबीसी नेते आहेत ते जमण्याची शक्यता आहे। आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा सुरू झाली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जनजागरण यात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू झालेली आहे आणि या जनजागरण यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे नेते देखील सहभागी झालेले आहेत। सर्व पक्ष ही जी यात्रा आहे ती निघालेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भवनाथ तायवाडे आपल्याबरोबर आहे। या यात्रेचं काय मागणी आहे तुमची, तुम्ही ही यात्रा काढलेली आहे? चर्चा होती आणि त्यावेळेस आम्ही जी एक प्रमुख मागणी मांडली होती, ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली, त्याच आधारावरती या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून त्यांची आकडेवारी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी। सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही विचाराधीन आहोत, लवकरात लवकर करू, त्याला अजून सुरुवात झालेली नाही। आणि मग त्या प्रमुख मागणीकडे त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं सुद्धा की देशात सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याकरता या जनजागृती यात्रेचं आयोजन केलं आहे। त्यासोबतच या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसी करता केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय नाही आहे। ते ओबीसी मंत्रालय केंद्राने स्थापन करावं आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला 100% स्कॉलरशिप लागू करावी, ह्या प्रमुख मागणी आणि इतरही अनेक मागण्या घेऊन आजपासून ही रथयात्रा सुरू होते। कायद्याची प्रक्रिया ठरलेली आहे, ती प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही सरकार कायदा बनवू शकत नाही। सरकारने 17 तारखेपर्यंत आक्षेप मागितलेले आहे, ते आक्षेप मागवून त्याचं निराकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार त्याचा कायदा करून अध्यादेश काढू शकत नाही। आणि म्हणून हे कळायला पाहिजे प्रत्येकाला की किती दिवसात प्रक्रिया होऊ शकते आणि किती दिवसात नाही। प्रक्रिया झाल्याशिवाय सरकारने काही म्हटलं तरी अध्यादेश निघू शकत नाही। महत्त्वाची मागणी म्हणजे जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रथयात्रा जी आहे ती निघालेली आहे। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।